नमस्कार. महाराष्ट्रातील मुलांना अगदी आपल्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताईंना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, सज्जनाशी सज्जन, दुर्जनाशी दुर्जन, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या अतिशय हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे. आज आपण बघणार आहोत की अंगणवाडी सेविकांच्या एकूण ज्या अडचणी आहेत त्या हृदयस्पर्शी समस्यांची कहाणी, आणि ही कहाणी बघणं खूपच गरजेचं आहे. कारण की आज आम्ही बघतो की अंगणवाडी सेविकांवरती जो न्याय मिळाला पाहिजे, त्यांना जो हक्क मिळाला पाहिजे, त्यांना जे पेन्शन मिळायला पाहिजे, त्यांना जे मानधन मिळायला पाहिजे ते मिळत नाही, आणि म्हणून त्यांच्यावरती एक प्रकारे जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. बहिणींनो, तुम्ही अनेक दिवसांपासून खूप महत्त्वाचं काम सातत्याने करीत आहात, परंतु या कामाचा मोबदला आपल्याला मिळतो का, हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. मग त्या दृष्टिकोनातून आज आपण बघणार आहोत की अंगणवाडी सेविकांचं नेमकं दुःख काय आहे आणि या दुःखाला जर दूर करायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल. आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास देशामध्ये 14 लाखाहून अधिक सेविका सध्या कार्यरत आहेत, आणि यावरती 158 दशलक्ष मुलं, गर्भवती महिला आणि कुपोषितांना त्या ठिकाणी पोषण, शिक्षण आणि आरोग्य देण्याचं काम अंगणवाडी सेविका दिदी आमच्या सातत्याने करत असतात, मदतनीसताई करत असतात. कल्पना करा की एक ताई जिच्या हातात हजारो मुलांचं भविष्य, पण तिच्या मनात सतत स्वतःचं दुःख असेल, ती मुलांना हसवते, मुलांसाठी रडते, त्या बहिणींचा आमचा संघर्ष खरंच या आमच्या राष्ट्रासमोर येतो का? राष्ट्राच्या लाजिरवाण्या वास्तवाचा आरसा आज आपण बघणार आहोत. पहिलं काम म्हणजे काय, तर अत्यंत कमी वेतनामध्ये आमची अंगणवाडी सेविका काम करते. अनेक राज्य असे आहेत की ज्या ठिकाणी फक्त 4,500 ते 15,000 रुपयापर्यंत राज्य दिलं जाते, म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं मिळून फक्त इतकं कमी मानधन हे अंगणवाडी सेविकांना दिलं जातं. इतक्या कमी मानधनामध्ये, इतक्या कठीण काळामध्ये, इतक्या महागाईच्या काळामध्ये खरंच कुटुंब चालवणं शक्य आहे का? दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमच्या अंगणवाडी सेविका ताईंना पेन्शन नाही, त्याच्यामुळं फक्त आणि फक्त टेन्शन आहे, त्याचबरोबर नोकरीची सुरक्षासुद्धा नाही. आम्ही जे काम करतोय ते काम केल्याच्या नंतर आमची नोकरी सुरक्षित राहील की नाही, असाही प्रश्न आहे. एक असं म्हटलं जातं की हा पगार नाही, एक प्रकारे अपमान आहे. ज्या हातांनी मुलं सांभाळतात त्या हातांना स्वतःच्या मुलांसाठी दूधही पुरत नाही. आमची ताई जी कर्जात बुडालेली आहे तरीही मुलांसाठी धावते. तिच्या अश्रूंमध्ये राष्ट्राचे अपयश लपले आहे. मी राष्ट्रासाठी काम करते, पण राष्ट्र मला विसरलेली आहे की काय, असे तिचे शब्द असतात. जास्त कामाचा ओझा वाटतो, थकवा वाटतो, कारण की दिवसभर सातत्यानं पोषण वाटप करावे लागते, शिक्षण द्यावं लागतं, घरोघरी भेटी द्याव्या लागतात, लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेची पडताळणी करावी लागते, सर्वेक्षण करावं लागतं, त्याचबरोबर सरकारी कामंसुद्धा करावी लागतात. 5 ते 6 तासापेक्षा अधिक काम आहे, विश्रांती मुळीच नाही आहे. मग प्रश्न असा पडतो की एक व्यक्ती की जी हजारो जबाबदाऱ्या खांद्यावर राष्ट्राचे ओझं, पण पाठ दुखते आहे, तेव्हा ती थकते, मुलंही थकतात. हा अन्याय नाही का? तिच्या समर्पणामुळे लाखो मुलं हसतात, पण ती रडते एकटी. हे योग्य आहे का? आज आपण बघतो अंगणवाडीमध्ये सुविधा नाहीत, पाण्याची व्यवस्था नसते, शौचालय नसते, अनेक ठिकाणी इमारती गळती असते, खेळण्याची साधनं उपलब्ध नसतात. मग मुलांना शिकवायचं तरी कसं? पावसामध्ये भिजत आणि उन्हामध्ये तापत आमच्या अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी काम करावं लागतं. त्यावेळेला प्रश्न पडतो की सेविकांची अडचणी कोणाला दिसत नाही का? मुलं ज्या ठिकाणी शिकतात त्या ठिकाणी पाणी नाही, लढाई फक्त ओझ्याची नाही तरी अपमानाची लढाई आहे. कल्पना करा तुम्ही की पावसामध्ये तुमच्या भिजणारी ताई, डोळ्यात आशा आहे पण हात रिकामे असतील, हे दृश्य आपलं हृदय पिळवटून टाकणारं नाही आहे का? आज तुम्ही जर बघितलं तर पोषण ट्रॅकर ॲप असेल, FRS असेल, याच्यामध्ये किती अडचणी येतात. OTP येत नाही, नेटवर्क नसतं, ॲप क्रॅश होतं. स्मार्टफोन हा अत्यंत गरजेचा झालेला आहे, नेटवर्क त्या ठिकाणी नसतं. मग किती अडचणी येतात. ज्या पद्धतीनं राशन वाटपामध्ये अडथळे येतात, तक्रारी होतात, तणाव निर्माण होतो, अगदी तशाच पद्धतीनं अंगणवाडी सेविकांच्या आणि अंगणवाडी मदतनीसांच्या देखील बाबतीमध्ये असंच होत राहतं. तंत्रज्ञान नव्हे तर हे मित्र बनलेलं नाही आहे, तर एक प्रकारे शत्रूच बनलेला आहे. कारण की रात्रभर ॲपशी झगडणारी आमची ताई अपयशी ठरते. हे दुःख किती क्रूर आहे. ज्या हातांनी मुलं सांभाळतात त्या हातांना बटन दाबण्यासाठी संघर्ष करावा लागतो. हे दुःख आपण जाणून घेतलं पाहिजे. जास्त काम झाल्यामुळं आजार, तणाव, स्वतःचंच आरोग्यावर दुर्लक्षित होत आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं त्या ठिकाणी बहिणींना शक्य होत नाही आहे. कोविडसारख्या काळामध्ये त्यांनी प्रचंड जोखीम स्वीकारली, प्रचंड काम केलं, सर्वसामान्यांना मदत केली, आणि म्हणून प्रश्न असा पडतो की आरोग्य रक्षक स्वतः आजारी आहे. किती विडंबना आहे, किती क्रूर पद्धतीची भावना आहे.
की आजारी पडून देखील मुलांसाठी धावणारी आमची ताई, तिच्या वेदनेत राष्ट्राचं अपयश दिसतं की काय असं वाटायला लागतं. आणि म्हणून अपात्र ठरलेल्या लोकांकडून अनेक वेळेला तिरस्कारात्मक भावना त्या ठिकाणी वागणूक मिळते आणि मग प्रश्न पडतो की समाजासाठी काम पण समाजाकडून जर अपमान मिळत असेल, दुःखद ही गोष्ट असेल, तर त्या समर्पणाला काही किंमत नाही अशा प्रकारची भावना सेविकाताईंच्या मनामध्ये येते. वर्षानुवर्षे सेवा केल्याच्या नंतर जास्तीत जास्त काय तर सुपरवायझर एवढ्या पदावर त्यांचं प्रमोशन त्या ठिकाणी अडकलेलं असतं. मग वर्षानुवर्षाचं समर्पण आणि देऊनसुद्धा भविष्य जर अंधारात असेल तर स्वप्न तुटलेली ताई तिच्या आशा विसरू नका अशा पद्धतीची भावना ती व्यक्त करते. मग आता याच्यावरती उपाय काय आहे, तर तिचं वेतन वाढलं पाहिजे, तिला सुरक्षा मिळाली पाहिजे, तिला सुविधा दिल्या पाहिजेत आणि तिच्यावर जे अतिरिक्त कामाचं दडपण आहे तर ते कमी झालं पाहिजे. तिला किमान वेतन तरी मिळालंच पाहिजे आणि जे सगळेचे सगळे कामं ते डिजिटल करा, परंतु ते सुलभ करा, त्याच्यासाठी प्रशिक्षण द्या, समुदायामध्ये जागृती करा. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर अंगणवाडी सेविकांचं जे जीवन आहे तर ते थोडंसं सुखमय होऊ शकतं. हे बदल फक्त धोरण नाही आहेत, तर त्यासाठी आपल्याला तिला न्याय मिळवून द्यायचा आहे, तिच्या दुःखाला आपल्याला संपवायचं आहे आणि अधिक राष्ट्र हे मजबूत करायचं असेल. या सेविकांच्या कथेमधून आपल्याला बदल घडवायचा आहे, या कथेतून आपल्याला शिकायचं आहे आणि निश्चितच हे जर आपण सगळे शिकलो तर मला असं वाटतं की अंगणवाडी सेविकांचं जे दुःख आहे ते निश्चितपणानं कमी होईल. त्यांच्या दुःखावरती फुंकर आपण आणखीन किती दिवस घालायची, त्यांना किती दिवस म्हणायचं की तुम्ही इतक्या कमी मानधनामध्ये काम करा. तर आता मात्र त्यांच्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची वेळ आलेली आहे. तर चला आपण एक राष्ट्र म्हणून निश्चितच त्यांची जी काही मागणी आहेत त्या पूर्ण करूयात. विशेषतः पेन्शनचा प्रश्न असेल, मानधनवाढीचा प्रश्न असेल, त्यांना मानसन्मानाचं जीवन जगता येईल एवढी तरी पगार त्यांच्या खात्यावरती पडली पाहिजे अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.